तुम्हाला माहितीच आहे की आज आपण इथे काय जमलेलो आहोत. अक्षदानी आणि सम्यकने खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर काही त्यांच्या जीवनात काही थोडाफार प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करते. कणकण करूनी कोटी केले, कणकण करूनी कोटी केले, कण खर्चिला स्वहितासाठी. कणकण करूनी कोटी केले, कण खर्चिला स्वहितासाठी. वनवन फिरून कणकण झिजले, बाबा दुखी जनतेसाठी, बाबा दुखी जनतेसाठी. गाडगे महाराज ज्या गावी जायचे त्या गावी ते कीर्तन करायचे आणि कीर्तन करण्याआधी ते गाव स्वच्छ झाडून काढायचे आणि नंतरच ते कीर्तन करायचे. ते ज्या गावी जायचे ते गाव आधी झाडून स्वच्छ करायचे. अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम करत आणि उपदेश साधे सरळ व सर्वांना समजणारे असत. देव देवळात नाही तर माणसात आहे. त्यांनी ग्राम स्वच्छतेसोबतच समाज प्रबोधन केले व शाळा, दवाखाने, हॉस्पिटल, घाट बांधले, धर्मशाळा बांधली, कुष्ठरोग्यांची सेवा सुद्धा केली. अशा या महान संतांचे नाव आपल्या अमरावती युनिव्हर्सिटीला सुद्धा आहे. आणि ते बघा, ते एकही वर्ग शिकलेले नव्हते तरी पण त्यांचं नाव आपल्या युनिव्हर्सिटीला आहे. आचार्य अत्रे म्हणतात, सिंहाला पाहावे वनात, सिंहाला पाहावे वनात, हातीला पाहावे रानात आणि गाडगे महाराजांना पाहावे कीर्तनात. गाडगे महाराज कीर्तन करत आणि त्यांचे कीर्तन म्हणजे प्रश्न विचारून जनतेला बोलकं करत. म्हणजे नुसतंच काही भाषण देत नव्हते, ते असे क्वेश्चन विचारत की समोरचा व्यक्ती विचार करत की खरंच हे असं असू शकते का, हे बोलतात हे खरंच आहे का. ते विचार, तुम्ही देव पाहिला का जी? लोक म्हणत नाही. मग तुम्ही देवळात जाता का जी? लोक म्हणत होते हो. मग तुम्ही जाऊन तिथे काय करता जी? मग आम्ही तिथे जाऊन पहिले दिवा लावतो, नैवेद्य देतो. मग तुमचा देव नैवेद्य खाते का जी? ते म्हणायचे नाही. मग तुमचा देव नैवेद्य खात नाही, तो नैवेद्य कुत्र खातो, बरोबर ना. मग तुम्ही त्यांना कसं काय काही मागू शकता जी? लोक विचार करायचे, खरंच ही तर गोष्ट बरोबरच आहे, बरोबर नाही का. आपण एवढं चांगलं पंचपक्वान्न बनवतो, देवाला वाहतो, नैवेद्य देतो आणि जे भुकेला असतात येतात ना आपल्या दारी मागायला, त्यांना आपण देत नाही. मग गाडगे महाराज काय म्हणायचे, पहिले तुम्ही माणसातच देव शोधा, माणसाचीच खरी पूजा म्हणजे करा. म्हणजे जे गरीब आहे, जे लंगडे लुले पांगडे लोक आहेत त्यांची आधी सेवा करत, असे ते गाडगे महाराज म्हणत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही वाक्य ते सांगत, देव देव करिता शिंदले माझे मन, मी खूप फिरलो पण मला देव काही दिसला नाही. बाप हो, मायबापाची सेवा करा, तेच खरे तुमचे देव, बरोबर ना. आपल्या आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, त्यांनी सांगितलं ते त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. काही लोक जत्रेला जातात की नाही, तिथे पैसा खर्च करतात, तोच पैसा सार्थकी लावा. जत्रेला जाऊ नका, फालतू वायफळ पैसे खर्च करू नका, ते पैसे तुमच्या शिक्षणासाठी लावा. आणि ते काही कबीरांचे दोहे सांगा, जत्रे में फतरा बिठाया, जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया बड़ी दीवानी, पैसों की धुलदानी. आपणही जातो ना, काही लोक गेले होते माहिती आहे मला. तर आपण काय करतो, तिथे जाऊन नुसतं पैसा खर्च करतो आणि ते जर आपल्या पुस्तकासाठी ठेवला, पेनासाठी ठेवला तर वाचलं की नाही, बरोबर ना. आता तरी सुधरा मुलांनो, शिक्षण घ्या, पैसा नसेल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा. ते लोकांना सांगत की हातावर भाकरी खा, खूप महागाचं लुगडं आपल्या बायकोला घेऊन देऊ नका, पण तुमच्या मुलाबाळांना शिकवा, बरोबर ना. ते म्हणा डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबांना बघा, त्यांचे जे रामजी बाबा होते त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे पण पैसा नव्हता पण त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं आणि ते शिकून मोठे झाले आणि त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली की नाही माहिती आहे ना आपल्याला सर्व. हां, असे ते सांगा, ते शाळेत गेले म्हणून त्यांनी घटना लिहिली. विद्या मोठं धन आहे बापू, विद्या मोठं धन आहे, अशीच एक गोष्ट सांगते तुम्हाला. कथा म्हणजे ऐकायला आवडते की नाही सर्वांना. हो, तर बघा, एकदा आहे ना गाडगे महाराज रस्त्यानं फिरत असतात. फिरता फिरता काय होते, एक सामान्य माणूस असतो, तो काही शिकलेला नसतो आणि मग त्याच्या मुलाचं लेटर येते, पत्र. तेव्हा मोबाईल वगैरे असं काही नव्हते. मग पत्र आलं, मग ते पत्र तर त्याला वाचता येत नव्हतं. मग आता काय करायचं, म्हणजे
काय झालं, तो ते पत्र घेऊन त्या सावकाराकडे गेला आणि म्हणाला, माझ्या पोरासोबत हे पत्र आलेलं आहे, एवढं वाचून दाखवता का? तो म्हणाला, मी वाचून तर दाखवतो, त्याच्या आधी तुला हे लाकडं फोडावे लागेल. मग त्याला तर वाटतं, हो बापरे, एवढ्या दूर माझ्या पोराचं पत्र आलेलं आहे, काय आहे ना काय नाही पत्रामध्ये लिहिलेलं. त्याला म्हणजे काळजी वाटायला लागली. तो मला, ठीक आहे, मी तुमच्या घरचे लाकडं फोडून देतो. मग तो लाकडं फोडतो आणि अर्धे लाकडं फोडून झाल्यावर तो परत जातो. म्हणतो, आता तरी सांगा ना जी, काय लिहिलेलं आहे पत्रात, तर तेवढं वाचून तर दाखवा. तो म्हणतो, आधी लाकडं फोड. मग तो पूर्ण लाकडं फोडून घेतो आणि लाकडं फोडून झाल्यावर अजून जातो सावकाराकडे की आता तरी सांगा ना जी. पण तो काही सांगायला तयार नसतो आणि हे सगळं गाडगे महाराज दुरून बघत असतात. तो मग तो जो लाकडं फोडणारा माणूस म्हणतो, एवढं तर सांगा ना जी, माझा पोरगा खुशाल आहे की नाही. म्हणजे बघा, शिक्षण नसल्याला माणसाची परिस्थिती कशी होते. आणि हे सगळं गाडगे महाराज दुरून बघतात आणि ते येतात आणि म्हणतात, बघा, म्हणून म्हणतो मी, शिका बापो शिका. तुम्ही शिकले नाही म्हणून तुमची आज ही अशी अवस्था झालेली आहे. शिकले असेल, तुम्हाला कोणाच्या दारात जायची गरज पडली असती का? पत्र वाचून दाखवा असं म्हणायची गरज पडली असती का? नाही. म्हणून ते सतत सांगायचे लोकांना, तुम्ही जेजुरीला जाता, खंडोबाला जाता, मसोबाला जाता आणि तिथे जाऊन काय करता? बकरे कापता, पैसा वेस्ट करता. आणि जे गाडगे महाराज हे पण म्हणायचे, जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही मायेनं वागवा, त्यांना कापू नका, त्यांची बली देऊ नका असे म्हणायचे. तुम्ही बकऱ्याला, मग ते कीर्तनामध्ये क्वेश्चन आन्सर करायचे, तुम्ही बकऱ्याला चारा टाकता की नाही? लोक म्हणायचे, हो. तुमचा बकरा हरवला तर तुम्ही शोधून आणता की नाही? लोक म्हणायचे, हो, शोधून पण आणतो. तुम्ही पाणी पाजता की नाही? हा जी, आम्ही पाणी पण पाजतो. मग पोटच्या पोरासारखं तुम्ही त्याला वागवता आणि त्याला म्हणजे त्याला कापून खाता, मसाला लावून कापून खाता, हे बरोबर आहे का? मग लोक अजून विचार करायचे, हो, आपण जे हे प्राणी आहेत त्यांना आपण काय करतो? मायेप्रमाणे वागवतो, चांगलं प्रेम करतो, खाऊ पिऊ घालतो, ते त्यांची तब्येत बघितली तर आपण दवाखान्यात पण देतो, इंजेक्शन गोळ्या पण देतो. पण हे बरोबर आहे का? जर त्यालाच आपण मग कापून खायचं, हे कितपत योग्य आहे? मग ते हे पण म्हणायचे, प्राणी मात्रावर सुद्धा दया करा. हे सुद्धा गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे. ते म्हणत होते, ते अजून कबीरांच्या दोह्यामधलेच काही वाक्य घेऊन कीर्तन करत, तीरथ जाओ काशी जाओ, तीरथ जाओ काशी जाओ, चाहे जाओ गया, कबीर कहे कमान का सबसे बड़ी दया. म्हणजे आपण सगळ्या प्रेमाने वागलं पाहिजे, सगळ्यांना दया केली पाहिजे. म्हणजे असं हानी म्हणजे मारला नाही पाहिजे कुणाला, असं ते सांगत. आणखी एक गोष्ट मी लास्ट टाइमला सांगितली होती, काही लोक काय करतात, आई वडील वारल्यावर श्राद्ध करतात, है ना. ते मॅडम काय तेच ते, पण सत्य आहे ना ते, मी ती स्टोरी सांगणार नाही. पण कसं, जर आपण मेलेल्या लोकांना जेवणाचं ताट जर दिलं ते येऊन खातात काय? नाही. मग काही लोक म्हणतात कावड्या येऊन शिवलं तर मग ते पूर्वजाला जाऊन हे होतात. मग ते असं नाही, जे जिवंत आहे ना त्यांचीच दया करा, त्यांनाच मदत करा. ते दशसूत्री तुम्हाला माहितीच असेल, गाडगे महाराजांनी सांगितलं, अनाथांना आसरा द्या, अन्न वस्त्र निवारा द्या, है ना. तर तेव्हा त्याप्रमाणे वागा. काही लोक काय करतात, श्राद्धाच्या घाटावर जातात, पूजा करतात आणि बसतात तप कर, जोपर्यंत कावडा त्या ताटाला शिवणार नाही तोपर्यंत आपण तिथून जायचं नाही. मग गाडगे महाराजांनी वाटतं, अरे बापरे, ही कोणती सिस्टम आहे, डायरेक्ट इथं ताट वाढलं तर वरती जाते, आपल्या जे आई वडील वारलेले त्यांच्याजवळ जाते. हे तर नवीनच आहे. गाडगे महाराज गेले घाटावर, नदीच्या किनारी पाणी देत बसले, असे फेकत होते पाणी. आता आपण नदीत उतरलो, पाणी जर असं फेकलं तर कितपर्यंत जाईल? तिथपर्यंत, आहे की नाही. मग लोक बघून बघायचे, लोक म्हणाले, बाबा तुम्ही हे काय करता? तर म्हणे, मी माझ्या शेताला पाणी देतो. आता इथून जर पाणी फेकलं तर ते शेताला कसं जाईल बरं? शक्य आहे का? लोक म्हणाले, हा असं थोडी असते, तुम्ही इथून पाणी फेकलं तर शेतामध्ये कसं जाईल? वा, का नाही जा, तुम्ही इथं जे ताट वाढलं तुमच्या आई वडिलांपर्यंत जाऊ शकते, एवढ्या लांब. माझं तर शेतीतच आहे 2 वावराच्या पलीकडे, मग का नाही जाणार? सत्य आहे ना. आपण विचार करायला पाहिजे, ज्याने जसं म्हटलं तसंच आपण वागायचं नाही. आपण आधी विचार करायचा, पण सत्य बोलायचं. ते अशा अनेक गोष्टी आहेत जे गाडगे बाबांनी
कीर्तनातून सांगितलेलं आहे, समोरच्यांना विचार करण्यास भाग पाडलेला आहे आणि आपण तसंच वागायला पाहिजे. सत्य बोलायचं आणि समोरची चुकी असेल तर दाखवून देण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी मी एकच म्हणत, चंदन थे वो भी घिस गए, चंदन थे वो भी घिस गए, अब रह गए नीम के खोड़. चंदन थे वो भी घिस गए, अब रह गए नीम के खोड़. संत थे वो भी चले गए, अब रह गए चपाती चोर, अब रह गए चपाती चोर.